Hello student, today we learn chapter number 9 optics. In previous lecture आपण लास्ट लेक्चरमध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कशाला म्हणतात ते पाहिलं आणि त्याच्यानंतरनं त्याचं ॲप्लिकेशन जे होतं दॅट इज ऑप्टिकल फायबर ते पण आपण एक्सप्लेन केलं आणि क्रिटिकल अँगल कशाला म्हणतात आणि त्याचा फॉर्म्युलाही आपण एक्सप्लेन केलेला होता. ओके, ना आजच्या लेक्चरमध्ये ऑप्टिक्समध्ये आपण रिफ्रॅक्शन ॲट सिंगल स्फेरिकल सरफेस और कर्व सरफेस तो टॉपिक आपण आज पाहणार आहे. मग आता त्याच्यामध्ये डायरेक्टली फॉर्म्युला घेऊ आपण, पण मी थोडं त्याच्यामध्ये एक्सप्लेन करते. मी हाऊ डज द लाईट रिफ्रॅक्ट ॲट ए कर्व्ड सरफेस. ओके, म्हणजे हा जो पॉईंट आहे तो आहे रिफ्रॅक्शन ॲट स्फेरिकल सरफेस अँड लेन्सेस. ओके, आता हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये जे आहे when the light is incident on the curved surface obliquely, the ray obeys the law of refraction and change its path, and the ray may get converged or diverged depending upon the curvature and the refractive index of the curved surface. पहा आता जेव्हा आपण जसं आपण पाहिलं होतं रिफ्रॅक्शन ॲट सिंगल स्फेरिकल सरफेस, यामध्ये मी सिंगल स्फेरिकल सरफेस कन्सिडर केला. सपोज तो आता हा या टाईप आहे, मग मी याच्यावरती काय केलं, जेव्हा लाईट इज इन्सिडंट ऑन द कर्व्ड सरफेस याच्यावरती ऑब्लिक्युली, आता सुरुवातीला नॉर्मली केल्यावर नॉर्मलीच तो हे होतो. ऑब्लिक्युली म्हणजे असं आपण स्लँडिंगला हे केलं तर काय होणार आहे, तो या याच्यामध्ये काय होतो, तो इकडे या पॉईंटला एका पॉईंटमध्ये मीट होतो. म्हणजेच वेन द लाईट इज इन्सिडंट ऑन द कर्व्ड सरफेस ऑब्लिक्युली, देन द रे ओबेज द लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. जे तुम्हाला माहिती आहे, जेव्हा लाईट पास होतो लेन्समधून तेव्हा काय होतं, तो रिफ्रॅक्ट होतो, तेव्हा त्याचा पाथ आहे तो चेंज होतो. आपण जे घेतलं होतं फेनॉमिनॉन ऑफ रिफ्रॅक्शन त्याच्यामध्ये. अँड द रे मे गेट कॉन्वर्ज ऑर डायवर्ज. मग तो एक तर कॉन्वर्ज होईल किंवा डायवर्ज होईल डिपेंडिंग अपॉन द विच टाईप ऑफ सरफेस वी हॅव टू कन्सिडर, कॉन्व्हेक्स और कॉन्केव. ओके, अँड डिपेंडिंग अपॉन द कर्वेचर अँड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द कर्व्ड सरफेस. आपण जो कर्व्ड सरफेस घेतला त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्यावरही डिपेंड राहील. ओके, देन व्हॉट आर द कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव लेन्सेस फॉर विच कंडिशन कॉन्केव लेन्स हॅव्हिंग पॉझिटिव्ह फोकल लेंथ अँड कॉन्व्हेक्स लेन्स विल हॅव ए निगेटिव्ह फोकल लेंथ. मग आता आपण बघूयात पहिले व्हॉट इज द कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव लेन्थ. A lens is said to be convex if it is thicker in the middle and narrowing towards the periphery. म्हणजे अशी लेन्स आहे जी मध्य साईडला, लेन्स सेट टू बी ए कॉन्व्हेक्स इफ इट इज थिकर इन द मिडलला ती थिक असते आणि बाजूनी जी आहे ती नॅरो होत जाते, तशी टाईप लेन्स असते. आणि अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन इट्स फोकल लेंथ इज पॉझिटिव्ह. जर आपण साइन कन्व्हेन्शन घेतलं, मागे मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता एक पॉईंट, which lens or mirror having positive focal length and which is having the negative focal length. So convex is having the positive focal length. Okay, then convex lens is visualized to be internal cross section of the two sphere, one sphere or a plane sphere. ओके, म्हणजे ती बनलेलीच तशी असते कॉन्केव स्पेरिकल सरफेसने जॉईन केल्यानंतर. अ लेन्स इज कॉन्केव इफ इट इज थिकर ॲट पेरिफेरी अँड नॅरोज टुवर्ड्स द सेंटर अँड वॉज निगेटिव्ह इन फोकल लेंथ. आता मी तुम्हाला काढून दाखवते. ही जी अशा टाईप असते की नाही, ही जी लेन्स असते ती असते कॉन्व्हेक्स आणि अशा टाईप जी असते तिला कॉन्केव म्हणतात. मग आता ही जी आहे ही मिडलला थिकर आहे आणि बाजूनी नॅरोवर आहे, म्हणून ही कुठली होती, कॉन्व्हेक्स. आणि ह्याची फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते, याची निगेटिव्ह असते आणि ही आहे कॉन्केव लेन्स. याचेही खूप सारे टाईप्स आहेत पण ते तुम्हाला नाही आहे डिटेलमध्ये. मग ह्याच्यामध्ये जी आहे ती मध्ये पहा कशी आहे, नॅरो आहे आणि बाजूला थिक झालेली आहे, ती कुठली आहे, कॉन्केव. आणि ह्याची निगेटिव्ह फोकल लेंथ असते. ओके, कॉन्केव लेन्स व्हिज्युअलाइज टू बी एक्सटर्नल क्रॉस सेक्शन ऑफ टू स्पियर. म्हणजे इथं जे आहे हे दोन स्पियरचे जे एक्सटर्नल क्रॉस सेक्शन आहे त्याने दाखवलेलं होतं. इथं कसं आहे, इंटरनल क्रॉस सेक्शन ऑफ टू स्पियर. फॉर द लेन्सेस मटेरियल ऑप्टिकली रेअरर दॅन द मीडियम in which those are kept
convex lens will have a negative focal length and they will converge to the incident rays. ओके, म्हणजे हा जो पॉईंट आहे बेसिक आहे. मग ह्याचा डायरेक्टली जो फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये जो फोकल लेंथ आहे, रिफ्रॅक्शन ॲट सिंगल स्पेरिकल सरफेस, आपण जेव्हा चष्मा घालतो तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर असतात. मग निगेटिव्ह नंबरचा पण जी फोकल लेंथ अकॉर्डिंग टू दॅट ते लेन्सेस बनवल्या जातात आणि त्या फिट केल्या जातात आणि आपण जे स्पेक्ट यूज करतो त्यामध्ये यूज केले जातात. ओके, मग एक्सप्रेशन फॉर द फोकल लेंथ फॉर द कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस, मग तसं असेल तर त्याचं जे एक्सप्रेशनचा जो फॉर्म्युला आहे फॉर द थिन लेन्सेस इज इन कॉन्टॅक्ट. पहा आता यामध्ये जो फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगते. एक्सप्रेशन फॉर द फोकल लेंथ ऑफ कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस, कशासाठी आहे, फोकल लेंथ ऑफ combination of lenses. In that, first is the for thin lenses kept in contact. Okay, kept in contact. Then formula is, मग त्याचा फॉर्म्युला जो आहे तो आहे 1/f इज इक्वल्स टू 1/f1 प्लस 1/f2 प्लस अप टू नंबर ऑफ लेन्सेस फोकल लेंथ जे आहे ते आपण कंबाईन करून त्याची ॲडिशन लिहिली. आणि यातला सेकंड फॉर्म्युला फॉर टू लेन्सेस केप्ट डिस्टन्स d अपार्ट. मग हा जो फॉर्म्युला आहे तो काय येतो पहा. मग त्याचा जो फॉर्म्युला आहे फोकल लेंथचा तो फॉर्म्युला येतो 1/f इज इक्वल्स टू 1/f1 प्लस 1/f2 मायनस d/f1 इंटू f2. सो दिस इज द फॉर्म्युला. आणि याच्या वेळीपेक्षा जे आहे तुमचं रिफ्रॅक्शन ॲट सिंगल स्फेरिकल सरफेस त्याचाही एक फॉर्म्युला आहे. हा कशासाठी आहे, फॉर फोकल लेंथसाठी. जर आपण थिन लेन्सेस कॉन्टॅक्टमध्ये केप्ट केले तर, आणि जर सेकंड सिच्युएशनमध्ये मी त्यांच्यामध्ये डिस्टन्स d पुटअप केला तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो पण मी इथे तुम्हाला दाखवला. मग ह्याच्यानंतरनं जे आहे ज्याचा फॉर्म्युला आहे, ए स्पेरिकल सरफेस सेपरेट्स टू ट्रान्सपरंट मीडिया, डिराइव्ह अन एक्सप्रेशन दॅट ऑब्जेक्ट अँड इमेज डिस्टन्स विथ द रेडियस ऑफ कर्वेचर फॉर ए पॉईंट ऑब्जेक्ट, क्लिअरली स्टेट द अझम्पशन इफ एनी. मग याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला येतो, मी डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला सांगते तो n2 मायनस n1 अपॉन r इज इक्वल्स टू n2 अपॉन v मायनस n1 अपॉन u. ॲक्च्युअल आता इथे n2 आणि n1 हे मीडियमसाठी आहेत. r म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर आहे आणि v जो आहे दॅट विल बी द इमेज डिस्टन्स आणि u जे आहे ते ऑब्जेक्ट डिस्टन्स. मग यातलं जे रिलेशन आहे हे तुम्हाला फॉर्म्युला डिराईव्ह करायला विचारत नाही, फक्त हे तुम्हाला माहिती हवं. रिफ्रॅक्शन ॲट सिंगल स्पेरिकल सरफेस, जेव्हा मी फक्त एकच सिंगल स्पेरिकल सरफेस यूज करेल आणि त्याच्यावरती जो रिफ्रॅक्शन म्हणजे इथे मी रे इन्सिडंट केला तो इकडे काय होणार आहे, रिफ्रॅक्ट होणार आहे. आणि मग त्याची जी डायग्रॅम आहे ती अशा टाईप डायग्रॅम येते. मग ह्याच्यामध्ये जो फॉर्म्युला आला आहे दॅट विल बी दिस. मग इथे जे मीडियम आहे ते आहे एक n1 आणि इथे आतला आहे n2 बिकॉज दिस इज द ग्लास मटेरियल आणि हे बाहेर आहे एअर मीडियममध्ये. मग यावरून फॉर्म्युला आला n2 मायनस n1 अपॉन r इज इक्वल्स टू n2 अपॉन v मायनस n1 अपॉन u. मग हाच आता लेन्स मेकर इक्वेशन आहे तुम्हाला पुढे, म्हणजे जी लेन्स बनवली जाते की नाही त्यासाठी लेन्स मेकर इक्वेशन. मग लेन्स मेकर इक्वेशन म्हणजे आपण कधीही डोळे चेक करायला जातो तेव्हा आपण म्हणतो की डॉक्टरने मला सांगितलं की ह्या नंबरचा चष्मा लागलेला आहे आणि त्या नंबरवरूनच ते फोकल लेंथ जी आहे ती कॅल्क्युलेट करून त्याची तशी लेन्स बनवून मग ती फिट केली जाते. ओके, मग त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे फोकल लेंथचा जो लेन्स मेकर इक्वेशन आहे 1/f इज इक्वल टू n-1 1/r1 minus 1/r2. This is the formula for the lens maker equation. ही इक्वेशन यूज करून ही लेन्स मेकर इक्वेशन आहे, यावरून आपण लेन्सचा नंबर फाइंड आउट करून लेन्स बनवू शकतो. अंडरस्टूड दिस? समजलं का? हे आपण तुम्हाला डिराईव्ह करायला नाही आहे पण तुम्हाला फॉर्म्युला माहिती हवा. ओके, सो दिस इज द नोन एज द लेन्स मेकर इक्वेशन. मग त्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे
डिस्पर्शन ऑफ लाईट जे तुम्हाला झालेलं आहे आणि डिस्पर्शन ऑफ लाईट अँड प्रिझम. ॲक्च्युली डिस्पर्शन ऑफ लाईट कशाला म्हणतात तेही तुम्हाला माहिती आहे. डिस्पर्शन ऑफ light, that is the splitting up of white light into its constituent colors is known as the dispersion of light. म्हणजे जेव्हा मी एक सिंगल फ्रिक्वेन्सीचा लाईट इन्सिडेंट करणार आहे तेव्हा तो काय होतो, स्प्लिट होतो 7 कलर्समध्ये. मग मी तो प्रिझमवरती जर इन्सिडेंट केला देन इट सेपरेट इन टू कन्स्टिट्युएंट्स कलर्स इज नोन ॲज द डिस्पर्शन ऑफ लाईट. मग त्याची डेफिनेशन आहे स्प्लिटिंग of white light into its constituent colors is known as dispersion of light. Okay, dispersion of light. हे सगळं तुम्हाला झालेलं आहे, हे फक्त आपण रिवाईज करत आहे. ओके, अंडरस्टूड दिस डिस्पर्शन ऑफ लाईट. पुढच्या याच्यामध्ये आपण ह्याचे 2 टाईप्स पाहूयात आणि जे काय पुढची थिअरी आहे आय होप यू अंडरस्टूड. हा आपण फक्त बेसिक फॉर्म्युले आहेत ते पाहिले. थँक्यू.